नमस्कार मित्रांनो, आज 5 जून, उद्याचा दिवस 6 जून खूपच महत्त्वाचा आहे. हा इतिहासात दिल्लीच्या जंतर मंतरवरील दगडावर कायमचा उद्याचा दिवस कोरला जाणार आहे. कशा प्रकारे एक सरकारने सामान्य माणसाच्या पुढील आयुष्यात सुख येण्याच्या ठिकाणी कसे दुःख देण्याचा प्रयत्न केला. इंग्रज, मोघल यांना आपण पुरून उरलो. ही तर आपलीच मंडळी आहे, त्यात काही आपले मित्र देखील आहेत, पण ते भीतीने, थोड्याशा फुशारकीने आपल्यापासून दूर गेलेत. ते परत आपल्या कळपात येतीलच. स्वामी समर्थ सगळ्यांच्या पाठीशी आहेतच. मित्रांनो, उद्याच्या दिल्लीच्या जंतर मंतरवर जेव्हा सगळे जमतील तर तेथे पहारा देणारे, आपल्यावर लक्ष ठेवणारे SRP, पोलीस, CID हे देखील असतील. तर त्यांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. त्यांची देखील मुलं या नीट परीक्षेत बसलेली असतील आणि असे काही फुटलेले काही पेपर असतील, त्याच्यामध्ये त्यांची मुलं देखील बसलेली असतील. त्यांचं देखील नुकसान झालेलं असेलच. तेथे आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही त्यांना न रागावता एक त्यांना फूल हातात द्या, त्यांच्या पुढे करा. त्यांना ते, कारण ते आपलेच आहेत, आपल्याच रक्षणासाठी ते तिथे उभे आहेत. बरं, आपल्याला कोणालाही नाराज न करता या आंदोलनात भाग घ्यायचा आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी हे राजीनामा देत नाही आहेत, कारण त्यांचा काही प्रोटोकॉल असेल, काही पण असेल, त्यांच्यावर दबाव असेल, काही असेल. पण याच्यानंतर ते आपला ओढा लोकांचा लोंढा बघितल्यानंतर ते राजीनामा देतील. पण राजीनामा दिल्यानंतर आपण काही मोठी मॅच जिंकलो किंवा खूप काही मोठं जिंकलं याप्रमाणे आपल्याला त्यांना काही वाईट शब्द बोलायचे नाही आहेत. आपण त्यांना असं काही घाणेरडं पण बोलायचं नाही आहे, कारण ज्याने त्यांना दुःख होईल असं आपल्याला काही करायचं नाही आहे. आपल्याला याच्या पुढे पण अशा खूपशा मॅचेस आहेत ज्या हळूहळू जिंकत जायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. उद्या आपण तिथे याल दिल्लीच्या जंतर मंतरवर, तर आपल्या हातात काही फुलं जरूर घेऊन या. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबईवरून.